आज आमची अशी परिस्थिती आली की आम्हाला रस्त्यावर राहायला लागते। ठीक आहे, संतोष एक एक रुपये करायला मी घर बांधलेलं, इतकं कष्ट तयार पाहिजे। पोरांना उकरं टाकीलं। कारवाई काल कधी केली? तुम्ही घरी होता? कारवाई तू सर्व घरी होती माणसं। का कारवाई केली? काय कारण सांगितलं तुम्हाला? काय याच्यातला अन्याय आम्हाला समजलंच ना, काय कारवाई केली, कशाबद्दल केली? ही घरात आजूबाजूची घरात नाही पाहिजे आम्हाला, 15 दिवसात तयार पाहिजे। कुठे राहायचं आम्ही पाण्या पावसात? कुठे राहायचं? संसार रस्त्यावर पडलाय, अख्खा संसार रस्त्यावर गेलाय आमचा। कुठे राहणार आम्ही? मुलं कुठे, छोटी छोटी मुलं आमची चालू शकतात ना। सरकार काय बोलतो, एवढा पोर कामाला नाही जाऊ शकत, मग त्याच पोराला कामाला जाणार, मग त्याला राहायला जागा नाही। ते बघा तिकडे एवढसा बारका लहान मुलगा आहे बघा, 11 वर्षाचा आहे, तो काम करून खातो, त्याची आई पण नाही, बाबा पण नाही मिळत। धंदा करते, पोर माझा 1 नंबरचा बेवडा आहे, कमवून खाते, तिथं चूल मांडून जेवण बनवते, अख्खा दिवस काम करते, मेहनतीचा पैसा आमचा, आणि तुम्ही डायरेक्ट तोडता। 15-20 दिवसाची तरी आम्हाला मोहलत द्यायची होती, आम्ही कुठेतरी बिरार काढला असता आमचा ना त्यांचा। तर आमच्याकडे काय आहे? आम्ही मराठी लोकांना तुम्ही सांगता, आम्हाला महाराष्ट्र नागपूरवाले आहे आम्ही। मग यांना समजत नाही बांगलादेश कोण आहे? बांगलादेशवाल्याची तुम्ही भाडे खाता आणि त्यांना मराठी आहे म्हणून त्यांना घरात लपवता। विरोध नाही केला तर बायांना धक्का मारून काढतात तर काय? ते काही 1-2 पोलीस होते काय? आका पिंजरा भरून आलेले। 1-2 असला तर ठीक आहे, चल बाबा एवढ्या बाया तरी आम्ही हे करतील। की श्रमजीवी संघटनेमधून सोनूताई तयार झालेल्या आहेत, त्या चळवळीतून आलेल्या आहेत, त्यांना त्या गोष्टीची जाण असेल, परंतु त्या सगळ्या गोष्टी त्या सोनूताई विसरून गेलेल्या आहेत। राजन नाईकचा हा संबंध इथे काहीच नाही, ते आमदार नालासोपाऱ्याचे आहेत। आमचा मतदारसंघ हा वसईचा आहे। जेव्हा राजन नाईकने हा मुद्दा उपस्थित केला विधानसभेमध्ये, जर सोनूताईने ठरवलं असतं तर ही घरं वाचली असती, पण शेवटी सत्ता भाजपची आहे आणि भाजपवाल्यांनी ठरवून सुडबुद्धीने ही कारवाई पूर्णपणे केलेली आहे। याच सर्वे नंबर मध्ये मोठमोठी रिसॉर्ट आहेत, पण रिसॉर्टवर कारवाई नाही झाली। गेल्या 4-5 वर्षापूर्वी प्रसाद लाड आणि महेंद्र पाटील हे मांडीला मांडी लावून बसले होते, आणि त्यावेळी माझ्यावर आरोप करण्यात आला होता की शेरू बांगलादेशी आहे। मग जर शेरू बांगलादेशी आहे तर मग त्याच्यावर तुम्ही 1760 खोट्या केसेस दाखल करतात। मग डायरेक्टली बांगलादेशी आहे हे सिद्ध करा, आणि बांगलादेशला माझी जमीन आहे दाखवा, आणि मला नेऊन बांगलादेशला सोडून टाका। नमस्कार, आता आपण विरारच्या अर्नाळा परिसरामध्ये उपस्थित आहोत। आपण माझ्या मागे हा जो संपूर्ण लवाजमा बघताय, हा संपूर्ण मलबा जो बघताय, हा कधी काळी या नागरिकांचं, इकडच्या नागरिकांचं, कातकरी समाजाचं हे स्थान होतं, त्यांचं हे घरटं होतं। आणि आपण जे म्हणतो की घर म्हणजे स्वर्ग, धर्तीवरचा स्वर्ग असतो, त्या तसंच ह्यांचं हे धर्तीवरचं स्वर्ग होतं। खरं तर पाहायला गेलं कालच्या दिवसामध्ये एक मोठी कारवाई या ठिकाणी झाली। ह्या ठिकाणी यांची घरं तोडण्यात आली, काही कोळी बांधवांची घरं पण तोडण्यात आली। माणूस आयुष्यभर कमाई करून 15 लाखाचं 20 लाखाचं घर बनवतो, त्यानंतर सरकारचा बुलडोजर चालतो। खरं तर राजन नाईक यांनी काही महिन्यांपूर्वी विधानसभेमध्ये एक मुद्दा मांडला होता, ज्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की मच्छीमारांच्या व्यवसायासाठी जी जागा ठेवण्यात आलेली आहे, जी सरकारची जागा आहे, जी मासेमाऱ्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी देण्यात आली आहे, त्या ठिकाणी ज्यांनी घरं बनवलेली आहेत ते चुकीचं आहे, आणि त्या ठिकाणावर त्यांची घरं जी आहेत ती तोडली गेली पाहिजे, अगदी बरोबर। परंतु या ठिकाणी आता या नागरिकांचं असं म्हणणं आहे की इथे 2-2 आमदार आहेत, हा संपूर्ण मतदारसंघ जो आहे हा स्नेहा दुबे पंडित यांच्या मतदारसंघाच्या अंतर्गत येतो। त्यामुळे कुठेतरी राजन नाईक यांनी मांडलेल्या निर्णयानंतर जो काही निर्णय समोर सरकारकडून आला, त्याच्यानंतर कुठेतरी आम्हाला मदतीची हाक मिळायला पाहिजे होती। नोटीस जेव्हा येते काही दिवसांचा अवधी मिळतो, परंतु यांना कोणताही काळ मिळाला नाही। 12 तारखेला यांच्या हातात नोटीस येते आणि या ठिकाणी कारवाई 13 तारखेला केली जाते। कारवाई इतकी मोठी असते की महिलांना अक्षरशः घरातून बाहेर खेचून या ठिकाणी घरं तोडली जातात, आणि आज तुम्ही बघू शकता इथे काहीच नाहीये शिवाय मलब्याच्या। काही नागरिकांच्या तर अगदी कोबा पण खोदून काढलेला आहे, जेणेकरून त्या ठिकाणी पुन्हा घरं बांधू शकत नाहीत। नाही बांधायचं आहे, जर ते चुकीचं आहे तर अगदी बरोबर आहे, सरकारने जे केलं कारवाई बरोबर आहे, परंतु ज्या प्रकारे ही कारवाई करण्यात आली, जे घाणेरडं राजकारण या ठिकाणी खेळण्यात आलं, त्याच्यामुळे आज या नागरिकांची घरं जी आहेत ती तुटलेली आहेत।
राजकारणातले काही टार्गेट्स असं आपण म्हणू शकतो, किंवा मुद्दामून नागरिकांवर काढलेला हा राग म्हणू शकतो, किंवा सरकारचा एक निर्णय त्याच्या आडोशाखाली जी काही घरं तोडण्यात आली, ज्या प्रकारे महिलांना बाहेर काढण्यात आलं, आणि जे काही सध्या भाजपच्या सरकार राजमध्ये चाललंय ते कितपत योग्य आहे हे आपण पाहू शकतो. आज या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांची घरं आज तुटलेली आहेत. बावटाचे नेता शेरू वाघ पण आहेत, कारण कुठेतरी या संपूर्ण मुद्द्यामध्ये त्यांच्याही घरापर्यंत बुलडोझर पोहोचला होता. आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊ. पहिला आपण महिलांशी बोलूया. ताई, काय झालं कालच्या दिवसामध्ये? काय सरकारने काय केलं काल? 12 तारखेला नोटीस दिले हा. आणि लगेच 13 तारखेला तोडलं लगेच. अच्छा. एक दिवसात किती दिवसाचे हे देतात? किती दिवस? तरी पण 10 दिवसाची द्यायला 10 पाहिजे, दिवसाची देतात ना. 15 दिवसाची द्यायला पाहिजे, काहीतरी सांगायला पाहिजे 4 सरकारने. दिवसाची तरी द्यायला पाहिजे ना. हा. का तुम्ही सामान बाहेर काढा असं हम्म. कायच नाही. अच्छा. एकच दिवसानंतर लगेच आले. खाली ते बघा आमचं एवढं घर आम्ही उन्हात तर राहणार नाही. हम्म. असे उन्हामध्ये कसे राहणार? बारीक बारीक पोरं आहे. एवढी एवढी पोरं कामाला जातात. बरोबर. मग त्यांचं काय होणार? शाळेत शिकतात ना. हम्म. सरकार काय बोलतो एवढा पोर कामाला नाही जाऊ शकत. मग त्याच पोराला कामाला जाणार, मग त्याला राहायला जागा नाही. ते बघा तिकडे एवढसा बारका लहान मुलगा आहे बघा, हम्म. 11 वर्षाचा आहे. तो काम करून खातो, त्याची आई पण नाही, बाबा पण नाही मिळत. अच्छा. तो पोर काम करून खातो, त्याची आई बहीण आहे वेडी. मग ते कसे मग खाणार? कुठे जाणार ते लोक? नाही आहे बघा, ते कापड बांधून त्याने बांधलेलं असं झोपडा, अच्छा. त्याच्या पण बुलर घालून ना फोडून टाकलं, झोपडा पण फोडला, छोटा तोडून टाकलं. पोरगा बी नाही होता तिकडे. मग पोलिसांनी अशा वेळी काय केलं? पोलिसांनी आम्हाला धक्का बुक्का करून खाली पण बायांना पाडला. हे बघा कुठे कुठे लागलं आम्हाला. हे बघा, हे बघ असे आमच्या अंगठ्या इकडे अख्या राबीट मध्ये पाडलेला आम्हाला. अच्छा. मग काय सांगाल ताई? ढकलून ढकलून देते आम्ही. असं आता ढकलून देतात. पावसाळ्याचे भाडं दिवस का- आले, पावसाळ्याचे दिवस आले. मी गार्डनला चटाई भाड्यावर देते, भंगारचा धंदा करते. पोर माझा 1 नंबरचा बेवडा आहे. कमवून खाते, तिथं चूल मांडून जेवण बनवते, अख्खा दिवस काम करते. मेहनतीचा पैसा आमचा, आणि तुम्ही डायरेक्ट तोडता. 15-20 दिवसाची तरी आम्हाला मोहलत द्यायची होती. आम्ही कुठंतरी बिरार काढला असता आमचा. पण या लोकांनी आम्हाला 12 तारीखला नोटीस देते आणि 13 तारीखला आमची तोडफोड करते. आम्ही धावपळ करून येऊ. काल ढकलून आहे बघा, पाय कसा करून ठेवलाय आमचा. मग यांना शोभला का असं तरी? आणि इलेक्शनच्या टाइमला आमच्या दारात कसे येते तर आम्ही लोक दिसत नाही त्यांना? हा, का आपल्या दारात कसे लोक येणार? हा, समजत नाही का त्यांना? आता आम्ही पावसात जाणार तरी कुठं तुम्ही सांगा? तुम्ही बांगलादेशी आहात? आम्ही महाराष्ट्र आहे. अच्छा. हा, पण सरकारचं म्हणणं होतं की या ठिकाणी बांगलादेशीयांची गुन्हेगारी वाढत आहे. आमच्याकडे सबूत आहे. माझी हा. पोरी 3रीत शिकलेल, त्यापासून माझ्याकडे आधार कार्ड, इकडचं राशन कार्ड, इलेक्शन आहे. हा, अजून काय पाहिजे यांना? मग बांगलादेशीयांना हा? काढण्यासाठी काय केलं सरकारने? बांगलादेशला काय केलं त्यांना? तर भाडा वाढून राहिलं ना त्यांचा. तर हम्म. आमच्याकडे काय आहे? आम्ही मराठी लोकांना तुम्ही सांगता आम्हाला महाराष्ट्र नागपूरवाले आहे आम्ही. हा, मग यांना समजत नाही बांगलादेश कोण आहे? बांगलादेशवाल्याची तुम्ही भाडे खाता हम्म. आणि त्यांना मराठी आहे म्हणून त्यांना घरात लपवता. हा, आणि मराठी लोकांना बांगलादेश सांगता. नक्की. आ? मी तुम्हाला एक फोटो दाखवेन. स्क्रीनवर तुम्हाला एक फोटो दिसत असेल. हे आपल्या जिल्ह्याचे खासदार आहेत डॉक्टर हेमंत सावराजी, आणि हे आता काही लोकांसोबत उभे आहेत. आजूबाजूला हा पिक्चर तुम्हाला थोडा झूम करून दाखवते. इमेज जी तुम्हाला दिसत आहे, हे जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत बांगलादेशिया म्हणून. राजन नाईक यांनी जो मुद्दा मांडला होता तो यासाठी मांडला होता की बांगलादेशियांची गुन्हेगारी या संपूर्ण प्रभागात सुरू आहे, ती होऊ नये. परंतु जेव्हा बांगलादेशी तुमच्या खासदारांसोबतच उभे राहून फोटो काढतात, तुम्हाला समर्थन देतात, तेव्हा भाजपला बांगलादेशीयांचे गुन्हे दिसत नाहीत का? तेव्हा राजन नाईक यांना हे पण म्हणजे त्यांनी विधानसभेत हा मुद्दा का नाही मांडला की ज्या बांगलादेशीयांवर गुन्हे दाखल आहेत त्यांना आजच्या काळामध्ये ज्यांच्यावर 3-3 वर्ष आधी गुन्हे दाखल आहेत ते भाजपाला त्यांचे पदाधिकारी किंवा त्यांचे समर्थक म्हणून समर्थन देतात. इथूनच काही अंतरावर बांगलादेशीयांचं पण घर आहे, परंतु ते तोडण्यात आलेलं नाहीये कारण ते भाजपचे समर्थक आहेत. म्हणजे भाजपचे तुम्ही समर्थक असाल तर तुम्ही गुन्हेगार असलात तरी चालेल, परंतु तुमची जर विचारसरणी भाजपची मिळत नाही तर तुमची घरं तोडली जाणार. त्याचं कारण मग ते काही असू दे, 2011चा जो अधिनियम आहे त्याच्यानुसार असू दे, किंवा गुरुचरणची जागा आहे त्याच्यानुसार असू दे, किंवा मच्छीमारांचा व्यवसाय वाढवण्यासाठी असू दे, कारण ते असू दे. मग बांगलादेशीयांची घरं का नाही तोडण्यात आली? राजन नाईक यांनी ह्या मुद्द्यावर, ज्या मूळ मुद्द्यावर हात घालायचा होता त्याच्यावर का नाही घातला? आणि स्नेहा दुबे पंडित जे संघर्ष कन्या आहेत त्यांनी ह्यासाठी नागरिकांसाठी संघर्ष का नाही केला? जेव्हा घरं तुटत होती त्या संपूर्ण कुठेतरी या मुद्द्यासाठी त्या थांबवू शकल्या असत्या किंवा भांडू शकल्या असत्या.
किमान इकडच्या नागरिकांना येऊन त्यांनी भेट दिली असती. ज्या प्रकारे पोलिसांनी गृह खातं जे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, जेव्हा पोलिसांसोबत अशी वागणूक होते, जी वागणूक पोलीस करत होते त्यांच्यासोबत, तर त्यावेळेस आमदार मॅडम इथे का नाही पोहोचल्या? मॅडम काय सांगाल तुम्ही? तर म्हणजे आधी पण आपण मुद्दे अनेक उचललेले आहेत, काय सांगाल याबाबत? संघर्ष कन्या इथे आल्या नाहीयेत, आज लोक रस्त्यावर आहेत, महिला रस्त्यावर आहेत, महिला आमदार एकदाही ढुंकून बघत नाहीत, काय सांगाल? बघा ह्यांचं कसं राजकारण आहे की हे जे ह्यांच्या मताशी संलग्न असतील ते त्यांच्याच पाठीवर धावतील. आता या ठिकाणी मी बघते की ह्या कातकरी आदिवासींची घरं तोडली गेली. ऍक्च्युली जर का कातकरी लोकांची घरं तोडायची होते तर आर्टिकल 21 प्रमाणे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि ह्यांना पहिले घरं बांधून द्यायला ह्यांचा निवाऱ्याची व्यवस्था करायला पाहिजे होती, नंतर यांची घरं तोडायला पाहिजे होती. ते हे शासनाचं चुकलेलं आहे. त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे जाणीवपूर्वक ज्यांना निवाऱ्याची गरज आहे, जे भूमिहीन आहेत त्यांना ह्यांनी कशा प्रकारे बेघर केलेले हे त्यांची दिसून येते, जी मनस्थिती दिसून येते. बरोबर. मग आता आता ह्या सगळ्या घटनेमध्ये जर आपण पाहिलं तर बांगलादेशी ज्यांच्यावर ते आरोप करत होते त्यांची घरं व्यवस्थित आहेत. त्यांची घरं ठेवलेत कारण ते त्यांचीच लोक आहेत ना. ज्यांना आता ही आदिवासी हे जे भारताचे स्थायिक नागरिक आहेत, ज्यांच्याकडे भूमी नाही, पण हे बांगलादेशातून आलेले त्यांना जागा घरदार देऊन त्यांना ठेवलेलं आहे. बरोबर. त्यांची घरं साबूत ठेवलेली आहेत कारण हे त्यांच्या वळणाने पाणी पितात. आणि ही जी आहेत ही लढणारी लोक आहेत आणि लढणाऱ्या लोकांना कसं रस्त्यावरती आणायचं हे सरकारला चांगलं माहिती आहे. आता एवढं ऊन आहे आणि सरकारने सांगितलं आहे की 12च्या नंतर बाहेर पडायचं नाही. मग सरकारने हे कसं म्हणजे ह्या लोकांना कसं हे करायला पाहिजे? बरोबर. 12 ते 3 बाहेर पडू नका असं सरकारने सांगितलंय. 12 ते 3 बाहेर पडू नका आणि आज या लोकांच्या डोक्यावर छप्पर नाहीयेत. मग आता एक मिनिट, आता यांच्या डोक्यावर छप्पर नाहीये, मग 12 ते 3 हे कुठे जाणार ते पण सरकारने सांगावं. काय सांगशील बाळा, काय चाललंय आता सध्या इथे? घर गेले, काय सांगाल? माझ्या आईने भंगार उचलून मला लहानाचं मोठं केलं. आम्हाला कुठेच सहारा नव्हता. शेरू दादाने आम्हाला जागा दिली. आम्ही तिकडे घर बांधलं. 1-1 रुपया करून कष्ट बांधून आम्ही घर बांधलं आणि सरकारने ते पण तोडून दिलं. आज आमची अशी परिस्थिती आली की आम्हाला रस्त्यावर राहायला लागते. संतोष. 1-1 रुपया करून आम्ही घर बांधलेलं. इतकं कष्ट करून आम्ही घर बांधलेलं आणि ते एका क्षणात तोडून दिलं. तरी कुठे राहताय तुम्ही? कुठे राहताय? काय आम्ही करताय? इकडेच राहतो. इकडेच जेवण केलं आणि आता समजा इथे पाऊस आला तर काय करणार? काय करणार? आम्ही काय करू शकत तर नाही. आता आम्हाला पावसातच राहायला लागेल. आणि ऊन, दुपारचं ऊन किती कडक असतं इथे? काय असतं कंडिशन, काय असतं दुपारची? इतकी कंडिशन बेकार असते की डोळ्यात पाणी पडते त्या उन्हात. नाही झोपून देत, नाही बसून देत. इतके बेकार हाल होतात आमचे. तुम्ही शिक्षण घेताय? हो, मग आता काही काम वगैरे करता आई सोबत की फक्त शिक्षण घेताय? काय करताय? मी सोडली 9वी करून सोडली. मग आता काम करता आई काम सोबत? करतात. ठीक आहे. काय सांगाल ताई, काय सांगाल? काय नाही बोलू शकता, बोलू शकता, मी बोला. भंगार विसून घर बांधलेला. भंगार तुक ना मी मेळी जमवलाय, गाम बांधलाय, माझ्यावर पट आणला, मोडून टाकला सगळं. आता बांधाया मला पैसा नाही मिळत. काय करू? काल पोलिसांनी कसं बाहेर काढलं तुम्हाला? मला बाहेर ताणून थांबवलाच नाही. धक्का बुक्की करून ना धक्काबुक्की करून बायांच्या नखा मारल्या. सर्वांना बाहेर असं धक्काबुक्की मारून बाहेर काढलं त्यांनी. महिलांना बाहेर काढत असताना महिला पोलीसच होत्या की पुरुष पोलीस पण होते? पुरुष पण होते, महिला पण होते. पुरुषांना ते काका होते ना, त्यांना पण धक्काबुक्की मारल्या, त्यांच्यावर हात उचलला, अत्याचार केला, बायांच्या नखा मारल्या. नाही होत तर त्यांनी धक्काबुक्की मारून बाहेर काढून दिलं. बाईला बघा, बाकी पुढे बाईवर हात उचलू शकत नाही पुरुष वगैरे, हे पोलीस लोक वगैरे. मग बाईला हात धक्का मारतात. हा? मग ते हे आहे का? त्याची विलय आहे ना? तुम्ही सांगा बघू. सोडले तुमचं पण? आम्ही इकडे बाईला आम्ही हात साथ द्यायला आलेले लोक. पोलिसांनी धक्का मारून काढले आम्हाला बाहेर, घराच्या बाहेर. का तुम्ही साथ द्यायचं नाही? मग का साथ द्यायची नाही? आदिवासी कातकऱ्या आहेत. मग आदिवासीला मी नाही सबूत देऊ शकत. मग आता घर कुठे बांधणारी लोक काय करणार? मग तेच की नाही. मग हे लोकांना समजायला पाहिजे ना. कातकरी मग? समाजात काय करणार? तो पण एक मोठा प्रश्न आहे. आता काय ही लोक करणार? राहणार कुठे? पाऊसच जवळ. हा. मग राहणार कुठे? आता घर पण बांधू शकत नाही. नाही ते घर इकडे बांधायचं नसेल तिकडे. इथे बांधू शकत, आता कुठे बांधू शकत? आता बनणार कधी घर? नाही हे लोकांचे 15 कोबे दिवस वगैरे काय राहिले ठेवलेत? पावसाला. कोबे काय ठेवले ते लोकांचे? हा. कोबे पण तोडा ना. खोपटा तोडले मग ते कोबे पण तोडा. कोबे कशाला ठेवलेत? कोबे ठेवलेत खाली मच्छी सुकत खायला आणि तिकडे बंगले बांधायला. इकडे बंगले बांधायचे तिकडे पण कोबे होते तिकडे सर्व. तिकडे कोबे बांधल्यात, घर बांधलेत, बंगले बांधल्यात. म्हणजे गरीबावर पूर्ण हा. अन्याय आहे. हा
इलेक्शन साठी ह्याच्यावर इलेक्शन द्या, त्याच्यावर द्या, तेव्हा मत लावणार आम्हाला. हा नंतर मग इलेक्शन झालं का तुम्ही आदिवासी आहात. आदिवासीच्या वरती तुम्ही येतात ना, सीटवर बसतात ना, मग त्या सीटवर बसायला कोण आम्ही मदत करतो. मग शरम वाटते का? धकाबुकी करून तर काढलं सगळ्यांना. घर तोडलेलं आहे आता, काय सांगाल? घर तर तोडल्यातच. घराचं काय सांगायचं, कुठे राहायचं? इकडेच झोपायचं, इकडेच खायचं, इकडेच राहायचं. एवढ्या आता उन्हामध्ये मग कसं काय राहणार? करणार आता? सरकारला समजायला पाहिजे ना, कुठे राहणार? लहान लहान पोरांना धक्के, त्यांना पण आमच्या मागेच सगळ्यांना काढायचे धक्के मारून मारून. लहान लहान पोरांना पण. मग तुम्ही आवाज नाही उचलला, विरोध नाही केला? ते केला धक्का तर मारून- बायांना धक्का मारून काढतात तर काय? ते काही 1-2 पोलीस होते काय? हा. आका पिंजरे भरून आलेले. अच्छा. 1-2 असला तर ठीक आहे, चल बाबा एवढ्या बाया तरी आम्ही हे करतील. तुम्हाला एकाच दिवसाची नोटीस दिली, तुम्ही पोलिसांना सांगितलं नाही आम्हाला? हा, एक दिवस time सांगितलं. द्या, काही वेळ द्या. जास्त बोलायचं नाही, जास्त बोलायचं नाही. आम्हाला बोलतात जास्त बोलायचं नाही तुम्ही. अच्छा. मग आम्ही जास्त नाही बोलायचं, मग ते लोक आमच्यापेक्षा हे आहेत. ते पण आमच्या मुलाला धक्का द्या, याला धरतात, तर शरीराला टाकतात. याला आतमध्ये टाकेल, मग आम्ही घाबरणारच ना. त्याला आतमध्ये टाकले, तो कोण आहे त्याला आतमध्ये टाकायला? तुम्ही त्याचं कशाला नाव घेता? त्याला कशाला आतमध्ये घ्याल? आमचे घरात तुटल्यात तर आमच्यावर या ना असं. अच्छा, बाकी काय सांगाल? काय आम्ही इकडे होते तर अख्खे पिंजरेच्या पिंजरे पोलीस आले. आम्ही सगळे आतमध्ये होते, अख्खे आले आणि अख्खी आदिवासींची त्यांची आमची कातकऱ्यांची घरं आहेत तिथे झोपड्या आहेत, त्यांनी अख्ख्या पाडून टाकले. आम्ही वाचवायला गेलेले त्यांना, तर आम्हाला पोलीस लोक धमक्या द्यायला लागले, ढकलून बिकलून का तुम्हाला आतमध्ये टाकू असे सांगायला आत टाकू लागले. म्हणजे direct, हो. हा. आणि आमचं ऑफिस होतं लालबावट्याचं, ते आमचा एक सहारा होता लालबावट्याचा. तिथे संघटना वाढत चाललेली लालबावट्याची, ते पण त्यांच्या डोळ्यात आलं आणि ते सुद्धा पाडून टाकलं. ते सांगते आम्ही पाडणार नाही पण घरं बांधतील. पण त्या शरूला मी लाल सलाम करते का आज ऑफिस पाडलं पण आमची घरं इकडची वाचवली, नाही तर अख्खी घरं गेली असती. बरोबर. पण बीजेपीला लाज वाटायला पाहिजे का एक आमचा सहारा होता तो लालबावट्याचा, तोही तोडून टाकला त्यांनी. असा धिक्कार असो त्यांचा, बीजेपी वाल्यांचा धिक्कार असो. काय करतात ते? पार्ट्या करतात, पेट्या घेतात आणि जनतेला त्रास देतात. हा उघडा पसारा करून त्यांनी त्रास दिलाय. बरोबर. कशी माणसं राहणार? अख्खी उन्हात माणसं राहतात. हा, नक्की. तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगू शकतो की ह्याच्यामध्ये जे आहे आताच्या 2 महिला आहेत, त्या म्हणाल्या की शेरूवाघ आणि लालबावटा या 2 नावांचा इथे उल्लेख झाला. खरं तर आम्ही तुम्हाला बातमीच्या सुरुवातीला सांगितलं होतं की कशा प्रकारे राजकारण या ठिकाणी इथे खेळलं जाते. आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी या मलब्यामध्ये लालबावटाचा जो आहे तो बोर्ड आहे. म्हणजे कुठेतरी हे सगळे नागरिक जे होते ते लालबावटाला, शेरूवाघला समर्थन द्यायचे. शेरूवाघ या ठिकाणी खूप वर्षांपासून कार्यरत आहेत आणि त्यांचं ऑफिस पण तोडण्यात आलंय. काय सांगाल? हे संपूर्ण खरंच राजकारण आहे? कशा प्रकारे टार्गेट केलं जाते? काय सांगाल? टार्गेट तर खूप वर्षापासून होतो. खूप काय सहन केलं. माझ्यावर खोट्या नाट्या केसा दाखल केल्या, तडीपार झालो, जेलमध्ये गेलो. ज्या मुलीसोबत मी लग्न केले ती माझी बायको आता LLB करते, तिच्यावरून सुद्धा माझ्यावर खोट्या नाट्या केशी केल्या. पण हे सगळं भोगल्यानंतर सुद्धा आता आम्ही सगळ्या गोष्टीला सामोरं जायला तयार आहोत. पण आता शेवटी मला सोडून ही जी भोळी भाबडी गरीब जनता आहे, आज ती बाई रडते. ती मुलगी 9वीतनं शाळा सोडून, एक अनाथ मुलं आहेत काही, त्यांची छोट्या छोट्या झोपड्या होत्या, ह्या सगळ्या झोपड्या तोडून टाकल्या. आणि कोणाच्या नावावर? तर बांगलादेशी असल्याच्या नावावर. हे जातीचे दाखले आहेत, हे प्रांतांनी जातीचे दाखले दिलेत. ह्याच्यावर स्पष्ट लिहिलंय की आदिवासी कातकरी आहे. आज आदिम जमातीला शासनाने मोठ्या प्रमाणात प्रोटेक्शन दिलेलं आहे, त्यांना संरक्षण दिलेलं आहे. कायदा हा आदिम जमातीच्या बाजूने असताना सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई म्हणजे बेकायदेशीरपणे पूर्णपणे कारवाई केली, त्यांचे डॉक्युमेंट नाही तपासले आणि 12 तारखेला नोटीस दिल्या आणि 13 तारखेला ही कारवाई झाली. आणि लोकांना अतिशय निर्दयीपणे त्यांना खेचून घरातनं बाहेर काढलं. ती एक महिला आहे, तिचा पाय फ्रॅक्चर झाला. राठोड कुठे गेली? हा बघा, तिचा पाय फ्रॅक्चर झाला. त्याच्यानंतर तिचा पाय मागून फुटला आणि आम्ही लोक त्यांना सांगत होतो, सरकार सांगतंय दुपारी 12 ते 3 घराच्या बाहेर पडू नका, पण आज पूर्णपणे छप्पर काढून टाकलं. जर ह्या लोकांची दुसऱ्या ठिकाणी घरं असली असती तर ही लोक आज उघड्यावर संसार मांडून बसली नसती. आज या ठिकाणी पूर्णपणे तुम्ही मागे बघू शकता, भांडी चूल सगळा या ठिकाणी, कपडा लत्ता सगळा उघड्यावर संसार मांडून ही लोक इथेच बसलेले आहेत. तुमचे आमदार या ठिकाणी, महिला आमदार संघर्ष करण्या आल्या नाही? आम्हाला आधी वाटत होतं की श्रमजीवी संघटनेमधून सोनूताई तयार झालेल्या आहेत, त्या चळवळीतून आलेल्या आहेत, त्यांना त्या गोष्टीची जाण असेल. परंतु त्या सगळ्या गोष्टी त्या सोनूताई विसरून गेलेल्या आहेत. राजन नाईक
नालासोपाऱ्याचा हा संबंध इथे काहीच नाही. ते आमदार नालासोपाऱ्याचे आहेत. आमचा मतदारसंघ हा वसईचा आहे. जेव्हा राजन नाईकने हा मुद्दा उपस्थित केला विधानसभेमध्ये, त्यावेळी उदाहरण जर सांगायचं झालं तर मावशी ज्यावेळी मुलाला मारते तेव्हा आईची भूमिका काय असली पाहिजे, आईने तरी मुलाला व्यंगत घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे सोनूताईंनी आमच्या या घरात तुटत असताना सोनूताईने तिची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती. आमच्या पाठीशी येऊन उभं राहायला पाहिजे होतं. परंतु तसं काहीच नाही झालं. जर सोनूताईने ठरवलं असतं तर ही घरं वाचली असती. पण शेवटी सत्ता भाजपची आहे आणि भाजपवाल्यांनी ठरवून सुडबुद्धीने ही कारवाई पूर्णपणे केलेली आहे. याच सर्वे नंबरमध्ये मोठमोठी रिसॉर्ट आहेत, पण रिसॉर्टावर कारवाई नाही झाली. मोठ्या मोठ्या लोकांची घरात त्यांच्यावर कारवाई नाही झाली. फक्त जाणून बुजून आमच्या ऑफिसवर हातोडा फिरवला आणि ज्या आमच्या ऑफिसच्याच आजूबाजूला बाकीच्यांची पण घर आहेत, त्यांची घरं तुटली नाहीत. तर आम्ही लोकांनी त्यांना सांगितलं, ठीक आहे, तुमच्यावर दबाव असेल तर आमचं ऑफिस तुम्ही तोडून टाका, पण आमच्या लोकांची घरं वाचली पाहिजेत. आमची घरं वाचली तर आम्ही 10 ऑफिस तयार करू. पण घरांवर सुद्धा कारवाई झाली. त्यांना बेकायदेशीरपणे ही कारवाई झालेली आहे. ज्या कलम 50 नुसार तहसीलदारांनी आम्हाला नोटीस दिलेली आहे, तेच कलम 50 सांगते की किमान 1 महिन्याची वेळ आम्हाला दिली पाहिजे. 1 महिन्याची वेळ दिल्यानंतर आमचे डॉक्युमेंट तपासले पाहिजेत. हे लिगल आहे की इनलिगल आहे ते ठरवून तो निर्णय दिला पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा 60 दिवसाची आम्हाला वेळ दिली पाहिजे अपिलात जाण्यासाठी. पण ही कुठल्याही प्रकारची कायदेशीर प्रोसिजर पार नाही पाडली त्यांनी आणि आमच्या लोकांची घरं पूर्णपणे तोडून आज पूर्णपणे लोकांना बेघर केलेलं. नुकसान भरपाई दिली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं पाहिजे. मात्र काहीकांचं असं म्हणणं आहे की आमदार राजन नाईक हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची आमची काही दुश्मनी नाही मिळत, पण त्यांनी जी बेकायदेशीर पद्धतीने इथलं माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील ह्यांच्या चुकीच्या माहितीनुसार जी त्यांनी माहिती दिली आणि त्याच्या चुकीच्या माहितीच्या बेसवर त्यांनी जे विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केलाय, ती खरी माहिती काय आहे ही सांगण्यासाठी आपण मोर्चाच्या स्वरूपाने त्यांच्या घरावर गेलं पाहिजे आणि त्यांना ही बाजू आपली समजावून सांगितली पाहिजे. गेल्या 4-5 वर्षापूर्वी प्रसाद लाड आणि महेंद्र पाटील हे मांडीला मांडी लावून बसले होते आणि त्यावेळी माझ्यावर आरोप करण्यात आला होता की शेरू बांगलादेशी आहे. मग जर शेरू बांगलादेशी आहे तर मग त्याच्यावर तुम्ही 1760 खोट्या केसेस दाखल करतात. मग डायरेक्टली बांगलादेशी आहे हे सिद्ध करा आणि बांगलादेशला माझी जमीन आहे दाखवा आणि मला नेऊन बांगलादेशला सोडून टाका. पण ही लोक कुठेतरी सुडबुद्धीने कारवाई करतात. आज या वसई तालुक्यामध्ये लाल बावटा चांगल्या पद्धतीने वाढतोय. कम्युनिस्टांची, गोरगरिबांची ताकद, कष्टकऱ्यांची ताकद मजबूत होते. काल तुम्ही पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात महिला उभ्या होत्या, पण आम्ही लोकांनी कोणत्याही प्रकारचा कायदा हातात घेतला नाही. आम्ही त्यांना सहकार्य केलं. आम्ही त्यांना सांगितलं, ठीक आहे, तुम्ही आमचं ऑफिस तोडा, पण त्या लोकांनी ऑफिस नंतर आमच्या लोकांची घरे सुद्धा तोड. आज बहुजन विकास आघाडीच्या लोकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केले. त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या ताई आमच्या मदतीला येऊन इथे उभे राहिल्यात. आगरी सेनेच्या कैलास काकांनी आम्हाला फोन केला होता. काही भाजपची पण लोक आहेत की नाही चुकीचं झालं, आम्ही तुम्हाला समर्थन देतो. उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांनी फोन केला होता. उद्या हे सगळे लोक आमच्या समर्थनासाठी इथे येणार आहेत. ते सांगतायत तुम्हाला काय मदत हवी आहे. आमच्या लोकांची भूमिका आहे की आम्ही सुक खिचडी बनवून खाऊ, भीक मागून खाऊ, पण आम्हाला तुमची आर्थिक मदत नकोय. आम्हाला सन्मानाने जगण्याचा जो अधिकार आहे तो आमचा अधिकार मिळवण्यासाठी आमच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. घरं कसं यांची मॅनेज करणार तुम्ही? घरं तर आता तुटली आहेत, आता परत लोक बांधू शकत नाहीत. नाही, घरं बांधणार ना, घरं इथंच बांधणार. कारण की सर्वे नंबर 44-45 जी जमीन आहे ही गुरुचरण जमीन आहे आणि शासनाचा कायदा आहे की 2011च्या आधीपासूनची जी अतिक्रमण आहेत ती नियमानुकूल झाली पाहिजेत. आणि जर याच सर्वे नंबर मध्ये तुमचे रिसॉर्ट असतील आणि बाकीच्यांचे अतिक्रमण असतील तर आम्ही का नाही राहत? ही आदिवासी लोक आहेत. आम्ही जर बांगलादेशी असतील तर आमच्यावर कारवाई करावी ना. आणि जर आम्ही बांगलादेशी असलो असतो, पावसाळा येणार आहे, कधी घरं होणार, कधी यांच्या डोक्यावर छप्पर येणार? नाही, आम्ही घरं एका रात्रीत पण उभी करू शकतो, पण आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानानुसार आम्ही सन्मानाने जगण्याचा अधिकार आमचा हिसकावून घेणार. मग लोक कायद्यावर विश्वास नाही राहणार मॅडम लोकांचा जर ह्यांना न्याय मिळाला नाही तर आमची विनंती आहे की आम्ही मोठ्या प्रमाणात जमणार आणि मोर्चा काढणार आणि आमच्या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे. ही कायदेशीर कारवाई नाही, बेकायदेशीर कारवाई आहेत. आम्ही आंदोलन करणार. नाही जर झालं तर तहसीलदारांचं ऑफिस म्हणजे त्यांच्या बापाची मालकी प्रॉपर्टी नाही, प्रांताचं ऑफिस म्हणजे त्यांच्या बापाची मालकी प्रॉपर्टी नाही. जर आम्हाला भूमिहीन करता तर मग आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येऊन बिराड मांडू. आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन चुली पेटवून तिथे राहू ना. इथं ते काय करणार? मग आम्हाला तुरुंगात नेऊन टाकणार. आम्ही तुरुंगाला घाबरणारे लोक नाही. आमचं असलंच पाहिजे आणि आंदोलन झालंच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आम्ही जर हजारो लोकांची घरं वाचवतोय अख्ख्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन, तर आज आमच्या गावातल्या लोकांच्या घरांवर कारवाई झाल्यानंतर आम्ही कसं काय शांत बसणार? नक्की.
या ठिकाणी जर आपल्याला माहिती असेल की पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे, म्हणजे इथे आदिवासीयांना प्राधान्य आहे. आपले खासदार आदिवासी समाजातून येतात आणि त्याचबरोबर आज आपण पाहू शकतो कातकरी आदिवासीचे रस्त्यावर आलेले आहेत. खरं तर ही ज्या प्रकारे हा संपूर्ण मुद्दा होता, ही कारवाई बेकायदेशीरच आहे. त्याचं कारण म्हणजे इथूनच अगदी 100 मीटरावर रिसॉर्ट्स आहेत, रांगेने रिसॉर्ट्स आहेत आणि ते सगळे जे आहेत ते जर अनधिकृत असतील तर तुम्ही ते तोडा. परंतु ते करणार नाहीत, कारण आम्ही आधी पण मुद्दा उचलला होता की भाजप कशा प्रकारे सोयीनुसार कारवाई करते. रामदास मेहर यांचे पण अनधिकृत अनेक रिसॉर्ट्स आहेत, त्यांची पण ज्या ठिकाणी चालते त्या ठिकाणी कारवाई केली जात नाही. परंतु त्याच्यावर देखील स्नेहा दुबे यांनी कोणताच आवाज उचलला नाही. परंतु पंखा फास्टला मॅडम अर्ध्या रात्री पोहोचतात. अशा वेळेस जेव्हा त्यांची सोयीस्कर कारवाई जेव्हा दिसून येते तेव्हा कुठेतरी विधानसभेत आपलं काम दाखवायचं म्हणून या लोकांना रस्त्यावर आणलं गेलं आणि कारवाई करण्यात आली. आज महिलांचे पाय तुटलेत, पाय फ्रॅक्चर झालेत. 9वीतली मुलगी रडून रडून सांगते की माझं घर गेलंय. अशा वेळेस आता इतर विरोधी पक्ष काय करतात त्याच्याकडे तर सगळ्यांची भूमिका आहेच. परंतु खरंच तुरुंगात जाण्यासाठी न घाबरणारी ही लोक खरंच प्रांत ऑफिसमध्ये आपला ठाम मांडणार का हे पाहण्यासारखं असेल. धन्यवाद.